तर बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। बीडमध्ये रॅलीसाठी 350 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्त्याचं काम सुरू असल्याकारणाने सभेला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज बीडमध्ये पोहोचणार आहे आणि या ठिकाणी त्यांच्या रॅलीला परवानगी आहे, मात्र सभेला कुठेतरी परवानगी नाकारण्यात आली आहे। नक्कीच सागर, मनोज जरांगे यांची संपूर्ण मराठवाड्यात सुरू झालेली शांतता रॅलीने आतापर्यंत 5 जिल्हे पूर्ण केलेले आहेत आणि आज 6वा जिल्हा अर्थात बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली आहे आणि याच रॅलीसाठी सगळीकडे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे। या चौकामध्ये मनोज जरांगे यांची रॅली येणार आहे। या ठिकाणावरून मनोज जरांगे हे समाजाला संबोधित करणार आहेत। बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी रॅली संपणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। हा सगळा जो चौक आहे तो सगळीकडे भगवामय करण्यात आलेला आहे। शाळांना सुद्धा बीड शहरातल्या सुट्टी देण्यात आलेली आहे। तर बीड शहरातल्या 2 मोठ्या रस्त्याच्या वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। 40 अटी आणि शर्तींवरती मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र आपण जो बघू शकताय समोर काम सुरू असलेला जो रस्ता आहे, या रस्त्याच्याच अडचणीमुळे मनोज जरांगे यांच्या सभेला परवानगी पोलिसांनी नाकारण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा या ठिकाणी ही सभा होणार असल्याचंच मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि समन्वयकांकडून सुद्धा सांगण्यात येत आहे। आजचा 6वी जिल्हा आहे, यानंतर जालना आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे आणि त्याच दिवशी 13 तारीख आहे। त्यामुळे 13 तारखेला मनोज जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज बीड शहरामध्ये 5 लाखांपेक्षाही जास्त समुदायाच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडणार आहे। नक्कीच दत्ता, त्यामुळे या रॅलीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।